नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 230 ते ओवी 247च्या सहवासात आपण जाऊया. भगवंताचं आपल्या भक्तावर असलेलं प्रेम, त्याबद्दलच्या ज्ञानोबारायांनी दिलेल्या उपमा आणि दृष्टांत परत परत चिंतन मनन करण्यासारख्या आहेत आणि त्यातून एक निर्मळ आनंद घेण्यासारख्या आहेत. ज्ञानोबाराय आता म्हणतात, ह्या ज्या भक्ती कथामृताच्या गोष्टी आहेत, अर्थात भक्ताच्या गोष्टी आहेत आणि भगवंताचं भक्ताबद्दलचं प्रेमळ असं जे वक्तव्य आहे ते कसं आहे तर अमृतधारांप्रमाणे. त्याबद्दलच ज्ञानोबाराय सांगतात. ते म्हणतात, ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐकोनीचे. असं हे अत्यंत मनाला रमवून टाकणार एक प्रकारे अखंड अमृताचीच धार, अशा रीतीनेच भक्तियोगाची कथा सांगणार असं जे वर्णन आहे ते वर्णन ऐकून, नुसतं ऐकून नाही तर जे आपल्या करीती प्रतिती गम्य ऐकोनीचे, ऐकून आपल्या प्रतितीमध्ये अनुभवामध्ये आणतात, त्याबद्दल ज्ञानोबाराय सांगतात. ते म्हणतात, तैसाची श्रद्धेचे नि आदरे जयांच्या ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती. अशा प्रकारे या भक्ती कथेचा, भक्तीचा आनंद घेऊन अत्यंत श्रद्धेने व आदराने हा भक्तियोग, त्यातलं मर्म ज्यांच्या अंतःकरणात प्रगट झालं, दृढ झालं, ते साक्षात भक्तीचंच अनुष्ठान करतात. जीवी जयान थारे जे अनुष्ठिती. भक्ती करणं हेच त्यांचं अनुष्ठान असतं. परी निरुपली जैसी तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. अहो, ज्याप्रमाणे उत्तम कसलेली अशी जमीन असावी आणि मग त्या जमिनीत पेरणी केल्यावर कसं फळ मिळणार, त्याचप्रमाणे उत्तम कसलेलं असं ज्याचं अंतःकरण आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये या भक्तीचा अंकुर फुलला की त्याच्या मनाची सुद्धा तशीच प्रेमळ भक्तिमय अवस्था होते. परी माते परम करुनी इये अर्थी प्रेम धरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. आणि एवढंच नाही तर माते म्हणजे भगवंताच्या ठिकाणी, अर्थात भगवंताच्या सगुण रूपाच्याच ठिकाणी ज्यांचं प्रेम असतं आणि त्यालाच ते सर्वस्व मानतात, तीच त्यांच्यासाठी उत्तम गती, परमगती असते. पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज. परत एकदा भगवंत आपलं मनोगत अर्जुनासमोर व्यक्त करतायत आणि ते म्हणतात, पार्था, ह्या जगामध्ये अशी ज्यांच्या अंतःकरणाची स्थिती आहे तेच भक्त आहेत, तेच योगी आहेत आणि त्यांना भेटायची मला अखंड उत्कंठा लागलेली असते. हे भक्त कसेत? ते तीर्थ, ते क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जयान पुरुषा. अहो, माझे ज्या भक्तीच्या कथा आहेत त्याच्याबद्दलच त्यांचं अंतःकरणाचं सख्यत्व झालेलं आहे. असे हे भक्त खरोखरच स्वतःच साक्षात तीर्थ असतात, साक्षात पवित्र असं क्षेत्र असतात. ह्यांच्यासारखं दुसरं तीर्थ आणि पवित्र जगात दुसरं काहीच नाही. आम्ही तयाचे करू ध्यान, तो आमुचे देवतार्चन, ते वाचुनी आन गोमटे नाही. अहो, साक्षात भगवंत काय म्हणतात, अशा भक्ताचं आम्ही ध्यान करतो. आमच्या पूजेतले ते देव आहेत आणि त्यांच्याशिवाय ह्या जगात आम्हाला काही गोड वाटत नाही. हे भगवंत म्हणतायत. हे आपण भगवंतांचं मनोगत ऐकतोय. ते म्हणतात, तयाचे आम्हा व्यसन,
तयाचे म्हणजे भक्ताचे आम्हा व्यसन, तो आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान तो मिळेतै. ह्या भक्ताबद्दल काय सांगावं? अहो, आमची धनसंपत्ती म्हणजे हे भक्त आहेत. आम्हाला त्यांचाच छंद लागलेला असतो आणि त्यांची भेट झाली तरच माझ्या मनाचं समाधान होतं, असं भगवंत म्हणतायत. पण एवढ्यावरच भगवंत थांबत नाहीत. ते म्हणतात, पै प्रेमळाची वार्ता. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पांडुसूता, ते मानू परम देवता आपुली आम्ही. पण अरे, ह्या माझ्या प्रेमळ भक्तांबद्दल जे बोलतात, त्यांचं गुणवर्णन करतात, कौतुक करतात, स्तुती करतात, त्यांना देखील आम्ही आमची परमदेवताच मानतो. ऐसे निज जनानंदे, तेणे जगदादी कंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. भगवंत हे मनोगत व्यक्त करतायत. हे संजय ऐकतोय आणि त्या भगवंतालाच ते म्हणतायत, हा मुकुंद. आणि हा मुकुंद कसा आहे? ऐसे निज जनानंदे, तेणे जगदादी कंदे. अहो, निज जनानंदे म्हणजे भक्त जनांचा जो आनंद स्वरूप आहे, तो हा मुकुंद आहे. ह्या जगाचं जे मूळ कारण आहे, तो हा मुकुंद आहे. आणि तो हे असं बोलतोय, हे संजय आपल्याला सांगतोय. राया राया जो निर्मळू, निष्कलंक लोक कृपाळू, शरणागता प्रतिपाळू, शरण्यू जो. आता संजय रायाला म्हणजे राजा धृतराष्ट्राला सांगतोय की हा मुकुंद कसा आहे. तर हा मुकुंद अत्यंत अविद्या अज्ञान रूपी दोष रहित आहे, कलंक रहित आहे आणि सर्व लोकांवर कृपा करणार आहे. त्याला जो शरण येईल त्याच्यावर अत्यंत प्रेम करणार आहे. आणि शरण जाण्याला जर कोण योग्य असेल तर तो हा मुकुंदच आहे. तो कसा आहे? जो पै सुर सहाय शिळू, लोक लालन लीळू, प्रणत प्रति पाळू, हा खेळू जयाचा. अहो, या मुकुंदाचा खेळ काय आहे? तो काय लीला करतो? तर देवांना सहाय्य करणं ही त्याची लीला आहे. या संपूर्ण त्रैलोक्याचं पालन पोषण करणं ही त्याची लीला आहे. आणि त्याला जे शरण येतात त्यांचा प्रतिपाळ करणं ही त्याची लीला आहे, हा त्याचा खेळ आहे, असं वर्णन संजय करतोय. जो धर्म कीर्ती धवळू, अगाध दातृत्वे सरळू, अतुल बळे प्रबळू, बळीबंधनू. अहो, हा भगवंत कसा आहे? हा मुकुंद कसा आहे? तर धर्माला धरून वागतो अशीच त्याची कीर्ती आहे. त्याच्या दातृत्वाबद्दल काय बोलावं? त्याचं सामर्थ्य अफाट आहे, इतकं अफाट आहे की बळीला सुद्धा त्यांनी बंधनात ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. हा भगवंत कसा आहे? हा मुकुंद कसा आहे? जो भक्त जनवत्सलू, जो भक्त जनवत्सलू, प्रेमळ जन प्रांजळू, सत्य सेतू सकळू, कलानिधी. ही साक्षात भगवंताची स्तुती केलेली आहे. हा भक्त, हा भगवंत भक्तांवर अत्यंत निर्मळ आईसारखं प्रेम करणार आहे. जे प्रेमळ त्याचे भक्त आहेत, निष्कपट आहेत, त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणार आहे. हा भगवंत आपल्या स्वरूपाने जगाचं धारण करणार आहे. आणि जगाला धारण करून एवढंच नाही तर तो संपूर्ण कलांचाही निधी आहे. संपूर्ण कलांनी तो प्रगट झालेला आहे. असा हा मुकुंद, असा हा श्रीकृष्ण, असा हा भगवंत आहे, असं वर्णन संजय रायाला म्हणजेच धृतराष्ट्राला ऐकवतोय. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा. हे धृतराष्ट्रा, मी कोणाबद्दल बोलतोय? तर तो श्रीकृष्ण वैकुंठीचा, चक्रवर्ती निजांचा, सांग तुसे येरू दैवाचा,
ऐक तू असे. असा हा जो वैकुंठीचा चक्रवर्ती सम्राट आहे तो श्रीकृष्ण. तो श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतोय, आता ययावरी निरुपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. आता ह्यावर पुढे हा भगवंत अर्थात श्रीकृष्ण काय सांगतो ते राजा आपण ऐकूयात. ती जी कथा आहे त्या कथेबद्दल आता ज्ञानोबाराय म्हणतात, तेची रसाळ कथा मराठीया प्रतिपथा आणि जेला आता अवधारी जो. आता भगवंत जे सांगेल ती कथा मराठी भाषेमध्ये मी आणीन. आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकावी. आणि पुढे ज्ञानोबाराय अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही. हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवे. निवृत्ती देवानी अर्थात निवृत्तीनाथांनी अर्थात सद्गुरूंनी आम्हाला काय पढवलं, काय शिकवलं, तर संतांना शरण जावं, संतांचे चरण धरावेत, हेच त्यांनी आम्हाला शिकवलं असं ज्ञानोबाराय म्हणतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी अध्याय 12 भक्तियोग सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करू आणि त्यांनी त्याचा स्वीकार करावा हीच त्यांच्या चरणी विनंती. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.